नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शर्मिला अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. काल आषाढी एकादशी झाली आणि आषाढी एकादशी झाली की चातुर्मासाला सुरुवात होत असते, जी आता झालेली आहे. चातुर्मासामध्ये काही शुभकारक अजिबात करू नये म्हणून सांगितलं जातं. ती कोणती असतात? त्याचबरोबर चातुर्मासात आवर्जून काही गोष्टी कराव्यात, त्यामुळे कुटुंबाचं कल्याण होतं असंही सांगितलं आहे. मग शास्त्रामध्ये या ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्की कोणत्या आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा काळ असतो हे तुम्हाला माहीत आहे. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मास मानला जातो. यंदा 25 जुलैला चातुर्मास सुरू होतो आणि तो असणार आहे 21 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपर्यंत, जिला आपण कार्तिक एकादशीसुद्धा म्हणतो. आता या चातुर्मासाच्या काळामध्ये शुभकारक कोणती कार्य करू नये, तर शुभकार्य जी करू नयेत म्हणून सांगितले आहेत त्यामध्ये लग्न, मुंज, मुंडन, गृहप्रवेश यांसारखी जी शुभकार्य आहेत तर ती चातुर्मासामध्ये केली जात नाहीत. वास्तुशांतीसुद्धा चातुर्मासात केली जात नाही. का बरं? शुभकारक चातुर्मासात करत नाहीत तर अर्थात भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत ते या चातुर्मासाच्या काळामध्ये क्षीरसागरामध्ये शयन करत असतात, विश्रांती घेत असतात आणि देवाच्या अनुपस्थितीमध्ये शुभकार्य होत नाही. ही यामागची एक धार्मिक भावना आहे. भगवान विष्णू या कालावधीमध्ये झोपलेले असतात तर विश्वाचा पसारा कोण सांभाळतो हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याचंच उत्तर म्हणजे आपल्याकडे 33 कोटी देव आहेत ना. 33 कोटी हे म्हणजेच करोड नसून कोटी हे प्रकार आहेत. भगवान विष्णूंनी या कालावधीत विश्रांती घेतली तर इतर देव या काळात कार्यरत असतात, म्हणून वैश्विक कार्य सुरळीतपणे सुरू असतं. जशी नोकरीत आपण रजा घेतली म्हणून ऑफिस काय थांबत नाही आणि सुट्टी संपल्यावर आपल्याला आपल्या वाटेचं काम करावंच लागतं. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची योगनिद्रा पूर्ण झाल्यावर पुन्हा ते कामाला रुजू होतात. या काळात भगवान शिवशंकर तो पदभार सांभाळतात आणि म्हणूनच तर चातुर्मासाच्या काळात जो श्रावण येतो त्यामध्ये आपण भगवान भोलेनाथांची पूजा करतो आणि मग त्यानंतर येतात गणपती बाप्पा. त्यानंतर देवलोकी गेलेले पितर येतात आणि नंतर आई जगदंबा. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर चातुर्मासाचा जो काळ आहे तो साधनेचा काळ आहे. चातुर्मासाच्या काळामध्ये जप, तप, ध्यान, साधना, उपासना करण्यासाठी हे 4 महिने राखून ठेवलेले आहेत आणि म्हणून तर या 4 महिन्याच्या काळामध्ये भरपूर सण उत्सव येतात. सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या देवांची उपासना जी याच काळामध्ये केली जाते. यामागे कुठलीही शुभकार्य करू नये असं सांगितलेलं असलं तरीसुद्धा या काळामध्ये तुम्ही साधनेसाठी, उपासनेसाठी जे काही करायचं आहे ते येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करू शकता. हेतू हा आहे की वैयक्तिक सुखाचा विचार न करता वैयक्तिक उत्पादनांचा विचार करावा, म्हणजेच साधना वाढवावी, उपासना वाढवावी, ईश्वरप्राप्ती समर्पित असावी आणि तोच उत्सव साजरा करावा, हा या चातुर्मासाच्या काळाचा हेतू आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा हा जो 4 महिन्याचा काळ आहे, हा पावसाळ्याचा काळ आहे. तो तुमच्या लक्षात येईल. अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला गेलेला हा काळ आहे. या काळात निसर्गात बदल होत असतात, वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढवण्याची शक्यता असते आणि म्हणूनच चातुर्मासात घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहण्यासाठी काही सोपे उपाय करायला सांगितले जातात. त्यापैकी एक उपाय म्हणजे चातुर्मासाच्या काळात रोज पाण्यामध्ये मीठ टाकून या पाण्याने फरशी पुसावी. वास्तुशास्त्रानुसार मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात शांतता आणि समृद्धी येते. चातुर्मासाच्या काळात हा उपाय आवर्जून करावा. दुसरा उपाय म्हणजे रोज संध्याकाळी किंवा सकाळी भीमसेनी कापूर घरामध्ये जाळावा.
कापूर जर भीमसेनी तुम्ही घरामध्ये जाळल्याने निर्माण होणारा धूर घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र करतो. कापुराचा दैवी सुगंध मनाला शांतता देतो. अनेकांकडे संध्याकाळच्या आरतीच्या वेळी कापूर लावण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे घरातील कलह, मानसिक ताण दूर होतो. चातुर्मासात रोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दिवा लावणं सुद्धा शुभ मानलं जातं. हा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा असावा. प्रवेशद्वारावर दिवा लावणं म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वागत करणं. त्यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही आणि घरात शुभ ऊर्जेचा संचार होतो. चातुर्मासाच्या काळामध्ये हिरव्या पालेभाज्या खाणं टाळावं. वांग, मुळा, कांदा, लसूण यांसारखे पदार्थसुद्धा खाऊ नये असं सांगितलं आहे. मांस आणि मदिरा असं कोणत्याही प्रकारचं तामसिक अन्न ग्रहण करू नये. थोडक्यात सात्विक आहार घ्यावा. आता बघा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाळायला नाही जमल्या तरीसुद्धा तुम्ही एक गोष्ट नक्की पाळू शकता, ती म्हणजे चातुर्मासाच्या काळात सूर्यास्ताच्या आधी जेवण करावं. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी ही गोष्ट नक्की पाळावी. ही गोष्ट केल्यामुळे तुमच्या वजनामध्ये सुद्धा फरक पडतो की नाही ते बघा. फक्त सूर्यास्ताच्या आधी जेवायचं, म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवण झालं पाहिजे. चातुर्मासाच्या काळात शास्त्रात सूर्यास्ताच्या आधी जेवायला सांगितलेलं आहे आणि हा नियम जर खरंच 4 महिने तुम्ही पाळला तर तुमच्या वजनामध्ये तुम्हाला प्रचंड फरक झालेला दिसून येईल. वजन कमी झालेलं दिसेल, आरोग्याचा लाभ झालेला सुद्धा दिसेल. चातुर्मासाचा काळ मुळातच आपल्याला आरोग्य द्यायला येत असतो, पण त्यातल्या नियमांचं पालन जर आपण केलं तर मात्र आपल्या आयुष्यामध्ये झालेले सकारात्मक बदल आपल्याला नक्कीच आनंद देऊन जातो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना देखील त्याचा फायदा होईल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू.